डिग्रीज ऑफ कंपॅरिझनच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री हे डिग्रीचे 3 प्रकार अभ्यासणार आहोत. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये 2 व्यक्ती किंवा वस्तू, घटक यामध्ये समानता दाखवली जाते. उदाहरणार्थ, राम इज ॲज टॉल ॲज श्याम. या वाक्यामध्ये राम आणि श्याम या 2 व्यक्तींमध्ये समानता दाखवली आहे. दोघांचीही उंची सारखी आहे. अशा वाक्यांमध्ये ॲज ॲज किंवा सो ॲज ची रचना केलेली असते व विशेषणाचे मूळ रूप वापरलेले असते. या वाक्यात टॉल या विशेषणाचे मूळ रूप वापरलेले आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये 2 व्यक्ती, वस्तू किंवा घटक यामध्ये तुलना केली जाते. यामध्ये असणारा कमी जास्तपणा दाखवला जातो. उदाहरणार्थ, राम इज टॉलर दॅन रमेश. या वाक्यात राम आणि रमेश या दोघांच्या उंचीची तुलना केलेली आहे. यामध्ये राम हा रमेशपेक्षा उंच आहे. अशा वाक्यांमध्ये विशेषणाला ER प्रत्यय लावला जातो. त्यानंतर द्याची रचना केली जाते. या वाक्यात टॉल या विशेषणाला ER प्रत्यय लावून डॉलरची रचना केली आहे. काही वाक्यांमध्ये विशेषणा अगोदर मोर लिहून विशेषणानंतर दॅन वापरला जातो. उदाहरणार्थ, नॉलेज इज मोर युजफुल दॅन मनी. या वाक्यात युजफुल या विशेषणा अगोदर मोर वापरले आहे. अशा प्रकारे मोर युजफुल दॅन ही रचना तयार होते. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एखादा व्यक्ती किंवा घटक, वस्तू इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्या गोष्टीची उच्च स्थिती दाखवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. या वाक्यात राम हा वर्गातील इतर सर्व मुलांपेक्षा उंच आहे, म्हणजेच अनेकांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी उच्च स्थिती सांगितली आहे. यामध्ये एकाची अनेकांशी तुलना केली जाते. अशा वाक्यांमध्ये विशेषणा अगोदर द लिहून विशेषणाला EST प्रत्यय जोडला जातो. या वाक्यात टॉलच्या अगोदर द लिहून टॉलला EST प्रत्यय जोडला आहे. द टॉलेस्ट ही रचना केली आहे. काही विशेषणांअगोदर मोस्ट लिहिला जातो. नॉलेज इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड. या वाक्यात विशेषणा अगोदर द आणि मोस्ट वापरले आहे. यावरून आपल्याला डिग्रीचे प्रकार ओळखता येतील. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज ॲजची रचना असते. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला ER आणि दॅन असतो किंवा मोर आणि दॅनची रचना असते. सुपरलेटिव्हमध्ये द, EST किंवा द मोस्ट अशी रचना केलेली असते. इंटरचेंज ऑफ द डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये आपण एका डिग्रीच्या वाक्याचे दुसऱ्या डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे हे शिकणार आहोत. पहिला प्रकार, पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर. सब्जेक्ट, वर्ब, ॲज ची रचना आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अशा प्रकारची पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रचना असते. उदाहरणार्थ, सीमा इज ॲज हॅपी ॲज माधवी. या वाक्यात ॲज हॅपी ॲज अशी रचना आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. त्याचे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करता येईल. अशा वेळेस आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ऑब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर नॉट, त्यानंतर विशेषणाला ER किंवा मोर, त्याच्यानंतर दॅन आणि त्यानंतर सर्वात शेवटी सब्जेक्ट अशी रचना करावी लागेल. या नियमानुसार शेवटचा भाग म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊ. या वाक्यात शेवटचा भाग ऑब्जेक्ट माधवी आहे हे सुरुवातीला घ्यावं लागेल. त्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद इज हे घ्यावे लागेल. माधवी इज लिहिल्यानंतर नॉट लिहावे लागेल. त्यानंतर ॲज हॅपी हॅज ऐवजी कंपॅरेटिव्ह डिग्रीची रचना हॅप्पियर दॅन अशी करावी लागेल. माधवी इज नॉट हॅप्पियर दॅन नंतर सुरुवातीचा भाग म्हणजे सीमा हे सब्जेक्ट घ्यावे लागेल. अशा प्रकारे माधवी इज नॉट हॅप्पियर दॅन सीमा हे वाक्य तयार होईल. यावरून आपल्या लक्षात येईल की पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य नकारार्थी बनेल व पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य नकारार्थी असेल
तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य होकारार्थी बनेल. पुढचे वाक्य बघा. वॉटर इज ॲज कूल ॲज आईस. या वाक्यातील पॉझिटिव्ह डिग्रीच्या रचनेला प्रथम अंडरलाईन करूया. त्यानंतर वाक्याचे 3 भाग पडतील. पहिला भाग असेल सब्जेक्ट, त्यानंतर ॲज ची रचना आणि त्यानंतर शेवटचा भाग असेल ऑब्जेक्ट. आता यामध्ये आपण ॲज कूल ॲज याला अंडरलाईन केलेले आहे. म्हणजेच ॲज कूल ॲज यावरून आपल्याला समजते की हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचे आहे. आता आपण प्रथमतः वाक्याचा शेवटचा भाग म्हणजे आईस पहिल्यांदा घेऊ. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज येईल. त्यानंतर नॉट घ्यावं लागेल. त्यानंतर मधला जो भाग आहे ॲज कूल ॲज हा तिथेच राहील, पण त्याची कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रचना करावी लागेल. तर कूलला ER लावून कूलर लिहावे लागेल. त्यानंतर द्यान लिहावा लागेल. कूलर द्यान अशी रचना झाल्यानंतर पहिला सब्जेक्ट वॉटर शेवटी लिहावा लागेल. अशा प्रकारे आईस इज नॉट कूलर दॅन वॉटर अशी रचना तयार होईल. पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य निगेटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी बनेल. उदाहरणार्थ, राज इज नॉट सो स्ट्रॉंग ॲज रमेश. प्रथम यातील पॉझिटिव्ह डिग्रीच्या रचनेला आपण अंडरलाईन करूया. सो स्ट्रॉंग ॲज, त्यानंतर शेवटचा भाग रमेश सुरुवातीला घेऊ, त्यानंतर इज घेऊ. आता इथे नॉट आपण लिहिणार नाहीत कारण सुरुवातीच्या वाक्यामध्ये नॉट आलेला आहे. त्यानंतर सो स्ट्रॉंग ॲज ऐवजी स्ट्रॉंगर दॅन अशी रचना करावी लागेल आणि सुरुवातीचे राज हे सब्जेक्ट शेवटी लिहावे लागेल. अशा प्रकारे रमेश इज स्ट्रॉंगर दॅन राज हे वाक्य तयार होईल. यानंतर पुढचा प्रकार कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर. यामध्ये रचना असते सब्जेक्ट, वर्ब, त्यानंतर मोर किंवा विशेषणाला ER, त्यानंतर दॅन आणि ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, मराठी इज इझियर दॅन इंग्लिश. यात इझियर दॅन आहे म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. त्याचे फक्त पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर होईल. याचे ऑब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर नॉट, त्यानंतर ॲज ची रचना आणि सब्जेक्ट अशी रचना करता येईल. यानुसार पहिल्यांदा शेवटचा इंग्लिश हा ऑब्जेक्ट प्रथम घ्यावा लागेल. त्यानंतर इंग्लिश इज, त्यानंतर नॉट घ्यावा लागेल. इंग्लिश इज नॉट इझियर दॅन ऐवजी ॲज इझी ॲज ची रचना तयार होईल. इंग्लिश इज नॉट ॲज इझी ॲज व सुरुवातीचा सब्जेक्ट मराठी शेवटी, म्हणून इंग्लिश इज नॉट ॲज इझी ॲज मराठी हे वाक्य तयार होईल. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. बोईसर इज लार्जर दॅन पालघर. या वाक्यात लार्जर दॅन या शब्दांना अंडरलाईन केल्यानंतर वाक्याचे 3 भाग तयार होतील. त्यानुसार शेवटचा भाग पहिला घेऊ, पालघर, त्यानंतर इज घेऊ, त्यानंतर नॉट घ्यावा लागेल आणि लार्जर दॅनची ॲज नुसार ॲज लार्ज ॲज ही रचना तयार होईल व सुरुवातीचा भाग बोईसर हा शेवटी जाईल. त्यानुसार पालघर इज नॉट ॲज लार्ज ॲज बोईसर अशा प्रकारचे वाक्य बनेल. वाक्यात आलेल्या सहाय्यकारी क्रियापदानुसार त्याच काळातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. जेव्हा प्रोनाउन म्हणजे सर्वनाम सब्जेक्ट म्हणून येते तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ते सर्वनाम ऑब्जेक्ट म्हणून सब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरले जाते. उदाहरणार्थ, मी, अस, हिम, हर, देम असे न वापरता ही, वी, आय, शी, दे असेच वापरले जाते. उदाहरणार्थ, आय एम रिचर दॅन जय हे वाक्य जय इज नॉट ॲज रिच ॲज आय एम असे तयार होईल. किंवा इट इज बेटर दॅन फायटिंग पीपल हे वाक्य फायटिंग पीपल आर नॉट ॲज गुड ॲज इट इज असे तयार होईल. सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर. राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. या वाक्यामध्ये द टॉलेस्ट आलेले आहे म्हणजेच द आणि EST असल्यामुळे हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमधील आहे हे आपल्याला समजते. त्याचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना नो ऑदरने वाक्याची सुरुवात करावी. त्यानंतर शेवटचा भाग ऑब्जेक्ट म्हणजेच
बॉय इन द क्लास पहिल्यांदा घेऊन त्यानंतर क्रियापद इज हे घ्यावे लागेल. त्यानंतर द टॉलेस्ट ऐवजी ची रचना करावी लागेल. ॲज टॉल ॲज व त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे सुरुवातीचा भाग सब्जेक्ट शेवटी घ्यावा लागेल. यानुसार नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज राम असे वाक्य तयार होईल. अजून एक उदाहरण पाहूया. महाबळेश्वर इज द मोस्ट ब्युटिफुल प्लेस इन महाराष्ट्र. या वाक्यात द मोस्ट ब्युटिफुल या विशेषणाच्या रचनेवरून हे सुपरलेटिव्ह डिग्रीमधील वाक्य आहे हे आपल्याला समजते. त्याचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना नो अदरने वाक्याची सुरुवात होईल. त्यानंतर शेवटचा भाग प्लेस इन महाराष्ट्र घेतल्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. त्यानंतर द मोस्ट ब्युटिफुलची पॉझिटिव्ह मधील ॲज अशी रचना करावी लागेल. ॲज ब्युटिफुल ॲज ही रचना केल्यानंतर सब्जेक्ट सुरुवातीचा भाग शेवटी घेता येईल. अशा प्रकारे नो अदर प्लेस इन महाराष्ट्र इज ॲज ब्युटिफुल ॲज महाबळेश्वर हे वाक्य तयार होईल. आता थोडंसं वेगळं वाक्य पाहूया. जर सुपरलेटिव्हच्या वाक्यात नुसता द न येता वन ऑफ द आला असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची व्हेरी फ्यूने सुरुवात करावी लागते व सहाय्यकारी क्रियापद हे अनेकवचनी घ्यावे लागते. उदाहरणार्थ विराट इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ इंडिया. या वाक्यात वन ऑफ द बेस्ट आले आहे म्हणून व्हेरी फ्यूने वाक्याची सुरुवात करावी लागेल. व्हेरी फ्यू नंतर शेवटचा भाग प्लेयर्स ऑफ इंडिया हे अनेकवचन आहे म्हणून आर हे क्रियापद येईल. त्यानंतर वन ऑफ द बेस्टची ॲज गुड ॲज ही पॉझिटिव्ह रचना करून त्यानंतर विराट हा सब्जेक्ट शेवटी येईल. अशा प्रकारे व्हेरी फ्यू प्लेयर्स ऑफ इंडिया आर ॲज गुड ॲज विराट हे वाक्य तयार होईल. त्याचप्रमाणे द मँगो इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फ्रूट इन द वर्ल्ड याचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना येथे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ही रचना आहे म्हणून व्हेरी फ्यूने वाक्याची सुरुवात होईल. त्यानंतर फ्रुट्स इन द वर्ल्ड घेतल्यानंतर आर हे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद येईल. त्यानंतर वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ऐवजी ची रचना करावी लागेल म्हणजेच ॲज पॉप्युलर ॲज ही रचना केल्यानंतर द मँगो हे शेवटी घ्यावं लागेल. अशा प्रकारे व्हेरी फ्यू फ्रुट्स इन इंडिया आर ॲज पॉप्युलर ॲज द मँगो हे वाक्य तयार होईल. सुपरलेटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना जास्त बदल होत नाहीत. उदाहरणार्थ राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास यामध्ये फक्त द टॉलेस्ट मध्येच बदल होईल म्हणजे द टॉलेस्ट ऐवजी कंपॅरेटिव्ह डिग्रीची रचना करावी लागेल आणि फक्त दॅन न लिहिता दॅन एनी अदर लिहायचे असते. उदाहरणार्थ राम इज द टॉलेस्ट ऐवजी टॉलर लिहून अगोदरच्या सारखे फक्त दॅन न लिहिता दॅन एनी अदर लिहावे लागेल. यानुसार राम इज द टॉलर दॅन एनी अदर अशी रचना घेऊन बॉय इन द क्लास हे जसे आहे तसे आपल्याला घ्यावे लागेल. म्हणजेच द टॉलेस्ट ऐवजी टॉलर दॅन एनी अदर एवढाच बदल करायचा आहे. राम इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास हे वाक्य तयार होईल. पुढचे अजून एक वाक्य पाहूया. महाबळेश्वर इज द मोस्ट ब्युटिफुल प्लेस इन महाराष्ट्र या वाक्यामध्ये फक्त द मोस्ट ब्युटिफुल यात बदल होईल. द मोस्ट ब्युटिफुल ऐवजी मोर घेऊन त्यानंतर ब्युटिफुल हे विशेषण येईल. मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर अशा प्रकारे बदल होईल. यानुसार महाबळेश्वर इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर प्लेस इन महाराष्ट्र हे वाक्य तयार होईल. द मोस्ट ब्युटिफुल ऐवजी मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर एवढाच बदल झालेला आहे. जर वाक्यामध्ये वन ऑफ द आलेले असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन एनी अदर न वापरता दॅन मोस्ट अदर वापरावे लागेल. उदाहरणार्थ शिवाजी महाराज वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग ऑफ इंडिया या वाक्यात वन ऑफ द ग्रेटेस्ट ऐवजी ग्रेटर दॅन मोस्ट अदर हा एवढाच बदल होईल. त्यानुसार शिवाजी महाराज वॉज ग्रेटर दॅन मोस्ट अदर किंग्स ऑफ
इंडिया हे वाक्य तयार होईल. टेम्परेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर्स या वाक्यामध्ये सुद्धा मागील प्रमाणेच बदल होतील. टेम्परेचर इज लिहून झाल्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऐवजी मोर इम्पॉर्टंट दॅन मोस्ट अदर हा बदल होईल व शेवटी फिजिकल फॅक्टर्स हे लिहून वाक्य पूर्ण होईल. अशा प्रकारे टेम्परेचर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोस्ट अदर फिजिकल फॅक्टर्स हे वाक्य तयार होईल.